नाणेघाट या घाटाची निर्मिती मौर्य राजानंतर सत्तेत आलेल्या सातवाहन राजांनी हा घाट खोदला. सातवाहनांच्या राजवटीत महाराष्ट्र व इतर प्रदेश यांचा सुवर्ण काळ होता असेच मानले जात असे. कोकणातून किंवा कोकण प्रांतातून सातवाहनांच्या प्रदेशात प्रवेश करण्यासाठी नाणेघाट हा एकमेव मुख्य मार्ग होता. छोटासा स्पॉट आहे हा, परंतु काळजी घेऊन जर आपण ट्रेक केला तर हॅलो नमस्कार, मी योगेश. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण जाणार आहोत नाणेघाट बघण्यासाठी. परंतु नाणेघाट बघायला जात असतानाच आम्हाला इथे भात शेती दिसलेली, त्यामुळे आम्ही थांबलो होतो. आज आपल्यासोबत आहे मंगेश दादा. तर मंगेश दादाला इथं आल्यावरती खूपच छान वाटलेलं आहे आम्हाला. आता थोडा रिमझिम पाऊस पडतोय, परंतु पूर्णतः शेतीमध्ये पाणी पाणी भरलेलं आहे. हे बघू शकता पाठीमाग खूपच सुंदर असा नजारा आहे. बाजूला आपला आहे कल्याण मुरबाड रोड. इथे आम्ही छोटस रिव्हर क्रॉसिंग सारखीच क्रॉसिंग केलेली आहे, पण खूप मजा आलेली आहे. हे बघा, बाय स्वच्छ करून घेतोय. टोकावडे जो ट्रेकिंग पॉइंट आहे स्टार्टिंग, त्या ठिकाणी आलेलो. गाडी या ठिकाणी पार्क केलेली आणि गाडीचे चार्जेस आपल्याला टू व्हीलरचे 20 रुपये भरायला लागतात आणि फोर व्हीलरचे 50 रुपये चार्जेस भरावे लागतात. अगदी आपण या ठिकाणावरती गाडी पार्क केलेली आता खाली, आणि अगदी त्याच्या अपोजिट या साईडला येथूनच आपल्याला जाण्यासाठी रस्ता आहे. त्या टायमाला इथे पोहोचलोय. जस्ट 5 मिनिटात पाऊस बंद झालेला आहे. म्हणजे आमचा येण्याचा योग पण चांगला होता असं म्हणायला लागेल, कारण पुढं पाऊस आपल्याला लागू शकतो घाटामध्ये वरती गेला. मित्रांनो, आपण बघू शकता हे नाणेघाटाची पूर्ण माहिती दिलेली आहे. आपण कुठे जातोय नक्की, त्याचा इतिहास काय आहे, तो सगळं आपण इथे बघू शकतो. दादाचं सांगणं असं आहे की इथे छोटासा एक फलक आहे मित्रांनो, याच्यावरती नाणेघाटाची संपूर्ण माहिती दिली. हे बघू शकता. इकडे 2 मिनिटं खरंच द्या तुम्ही, आणि नंतर पुढे ट्रेकला सुरुवात करा. इथे पहिला छोटासा ओढा लागलेला आहे. या ओढ्याची पाण्याचं प्रमाण कमीच आहे, त्यामुळे काही ते घाबरण्यासारखं काही गरज नाही. हे बघू शकता. 3 क्रॉसिंगला तयार करून साधारणतः 1 फूट पाणी फक्त. ठिकाणी छोटासा ओढा आहे. इथं थोडीशी क्रॉसिंग फाडली, कारण पाण्याचा प्रवाह थोडासा जास्तच दिसतो. घाबरायचं काय काम नाही. घाबरला तर आणखीन भीती वाढणार आहे. हे बघू शकता, मंगेश दादाने वॉटर क्रॉसिंग केली. खरंच पाऊस बंद झालाय, परंतु जो वरचा पाण्याचा फ्लो आहे हा मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे ते पाण्याचा थोडासा प्रभाव जास्त वाढलेला आहे. जर यापेक्षा जर पाऊस जर जास्त असेल आणि तुम्हाला जर खरंच वाटत असेल पाणी क्रॉसिंग नाही करू शकत, तर काही दुसऱ्या साईड आहे या बाजूने तुम्ही क्रॉसिंग केली पाहिजे. आता या ठिकाणावरती बघू शकता, वरून जर तुम्ही आला तर या ठिकाणावरती थोडासा प्रभाव कमी दिसतो. येथून क्रॉसिंग करा जर त्या ठिकाणी भीती वाटत असली. का आता आपल्याला 3रा ओढा लागलेला. ऑलरेडी 2 ते 3च ओढे मोठे आले आहेत, परंतु पाण्याचा प्रवाह असल्यामुळे आपल्याला पाठीमागं 2 छोटे छोटे ओढे लागलेले. हे बघू शकता, दादानी फक्त एकट्यानेच हा छोटासा ओढा क्रॉसिंग केलेला आहे. दादाला आता थोडासा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. पहिले याच्यामध्ये थोडासा घाबरत होता तो. ते पूर्णतः खळखळ पाण्याचा आवाजच येतोय. अशा प्रकारे येथील बाजूचा निसर्ग आपण कॅमेऱ्याच्या नजरेतून बघितलेला आहे. आणि आता पुढे चाललेलो आहे. पुन्हा जंगल ट्रेक खरा सुरू झालेला आपल्याला. पुढं बघू शकता घनदाट झाडी लागलेली, आणि खरा आत्ता ट्रेक चालू झालेला आहे, कारण की ओढे पास केल्यानंतरच खरा ट्रेकचा आपल्यावाले सुरुवात होती. कारण की आता आपल्याला टोटली वरती चढत जायचंय. दादा सज्ज झालेला आहे जर्किंग घालून, जर्किंगवरची टोपी पण घालून, कारण मच्छर खूप चावत आहेत. येथील पॅच थोडासा हार्डली लागलेला आहे. हार्डली म्हणजे फक्त चढण्यासाठी आपल्याला एकदम असं स्ट्रेटली चढायचं. असा दिसतोय नजारा मित्रांनो. यात मंगेश दादा तोंड धुतोय, पाणी पितोय. इकडनं आपण आलेलो आहे
आणि इथूनच आपल्याला आता इकडे वरती जायचं आहे. आता पुढे पण आहे ना खूप सुंदर आपल्याला जंगल बघायला भेटणार आहे. तर उंचच उंच वनराई वाढलेली. आणि आता खूप मोठ्या प्रमाणात अडथळ्याचा मार्ग सुरू झालेला आहे, कारण की झाडं पण पडलेली आहेत. त्याच्यातून आपल्याला रस्ता शोधत जायचंय. तर येथून थोडासा खडतर होता, मग काय दादा काळजी घेऊन आलेला आहे. येथून येताना थोडंसं काळजी घ्या. काही काही फॅमिली येतात ना, तर महिलांना थोडंसं क्रॉसिंग करायला त्रास होऊ शकतो. आता येथून आपण खराब बेस्ट क्रॉस केलेला आहे. आणि इकडे बघू शकता वनराई एवढी बहरलेली आहे की वरून वेलींना पूर्णतः एक जाळं केलेलं आहे आणि त्याच्यातून आपल्याला रस्ता बनवलेला आणि त्या रस्त्यातून आपल्याला पुढे चालत जायचे. आणि सगळ्यात सुंदर असा क्षण आम्हाला इथे बघायला भेटलेला आहे. दगडी पायरी आहे आणि या पायरी मार्गावरून पूर्णतः पाणी खाली वाहत चाललेली. तर खूप सुंदर असं दृश्य आमच्या डोळ्यांमध्ये आम्ही सामावलेलं आहे. तेच दृश्य तुम्हाला कॅमेऱ्यामधून दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तर कमेंटमध्ये कळवा कसं आहे दृश्य. बघू शकता पुढे याच्यापेक्षा भारी अजून पाण्याचा प्रवाह दिसतो आपल्याला. ते बघू शकता कसं आहे नजारा. किती शॉट घ्यावा काही कळत नाही, कारण की खूप सुंदर असं आपलं सह्याद्री नवून निघालेला आहे पावसामध्ये. असं वाटतं खालचा पॅच भारी होता, त्याच्यापेक्षा थोडंसं वरती आलं आणखीन भारी भेटतो. खरतर होता, मोठा होता. आणि जसजसं वॉचमॅन तसं पायरी मार्गावरचं पाणी वाढत चाललेलं आहे. खूप हसत खेळत ट्रेक चाललेला आमच्याला. 1 तास झालेला आहे ट्रेक सुरू करून आणि आता आपण 80% ट्रेक पूर्ण केलेला आहे. पायरी मार्गावरून पाणी वाहतोय, परंतु स्वच्छ पाणी आहे आणि चव एकदम म्हणजे अप्रतिम. बिसलरी ॲक्वाला याच्यात आपण तोलूच शकत नाही. परंतु तुम्ही बघा ना मित्रांनो, आपले जे पूर्वज असतील किती धोरणी होते, कारण की आता आम्ही खाली टोकावडे गावामध्ये गाडी पार्क केलेली. येथून जर आपल्याला जुन्नरला जायचं असेल तर तिथून 1.5 तास लागतो आपल्याला बाईकवरती. म्हणजे अक्षरशः आम्ही आता ट्रेक करत आलेलो आहे, हळूहळू आलेलो आहे. तरी या ठिकाणापर्यंत आपल्याला यायला 1 तास लागलेला. आपण जर आलो असतो 5 तास हा ट्रेक पूर्ण केला असता. तर पूर्वीचे आपल्या जे पूर्वज होते किती मोठा फेरा त्यांनी कंट्रोल केलेला आहे. आता इथून वरती गेल्यानंतर आपल्याला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका लागतो. तर या ठिकाणावरती दोन वाट आहे, याच्यावाला आजही येथील स्थानिक आदिवासी उपयोग करतात. कारण की मागील वर्षी आम्ही आलो होतो, येथील जुन्नर साईडचे काय आदिवासी इथून खालच्या भागामध्ये म्हणजे टोकावडे या गावामध्ये भात लागवडीसाठी वगैरे येथूनच जाणे येण्याचा अजूनही ह्या मार्गाचा वापर करतात. म्हणजे पूर्वजांचा जर आपण विचार जर केला तर त्यांनी वनराई जपली होती, वनराईत ते राहत होते. याचमुळे त्यांचं आयुष्य एकदम सुंदर होतं. आणि आज आपण सगळं बाईक वगैरे ट्रेकिंग नाही, व्यायाम नाही, सगळ्या गोष्टी विसरत चालतो. त्यामुळे आपलं आयुष्य कमी होत चाललेलं आहे. त्यामुळे जर आपण ह्या जर निसर्गाच्या सानिध्यात जर जगलो तर नक्कीच आपलं आयुष्य वाढेल. ह्याच्या छोट्या रिबीन बांधण्यात आम्ही पण याचा संकल्प केला आहे. आता नाणेघाटाच्या अगदी जवळ आल्यानंतर आपल्याला ते पहिले पाण्याचा टाका बघायला भेटतो. जे आपले वासनरी यांचे ताण भागवण्यासाठी हा त्या काळी पाण्याचा टाका खोदलेला. आता स्वच्छ पाणी, परंतु उन्हाळ्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये कचरा पडतो आणि ह्या पाण्याचा वापर होत नाही. त्यामुळे पिण्यायोग्य राहत नाही. साधारणतः डिसेंबर-जानेवारी पर्यंत हे पाणी पिण्यायोग्य असतं. वरती पण आपल्या लेणीच्या तिथे जवळ पण काही टाके आहेत. मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलो आहे जो कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो मुख्य जोडणारा रस्ता जो होता नाणेघाट, त्या नाणेघाटात आता आपण येऊन पोहोचलो. अगदी ते तिंडा आहे आणि दुसऱ्या बाजूला जे येते तिथे आपल्याला तिथे एक त्या काळी सातवाहन काळी जे आपले जे वाटसरू येणार आहे त्यांना राहण्यासाठी एक मोठी लेणी बनवली होती. त्या लेणीमध्ये सातवाहनकालीन काही शिलालेख पण आपल्याला बघायला भेटतो. त्याच लेणीच्याच बाजूला छोटे टाके बनवलेले पाण्याचे, जे वाटसरू आपले पूर्ण 12 महिने तसं पावसाळ्यात तर अडचण नाही, परंतु उन्हाळ्यामध्ये जे वाटसरू येणार त्यांना येताना त्या लेणीमध्ये थांबत असायचे ते आणि ते आराम करून पाणी पिण्यासाठी तेथील टाके खोदले होते. येथील लेणीमध्ये ब्राह्मी भाषेतील लेख आजही आढळतात. यातीलच एका लेखात सातवाहनांच्या पराक्रमाशिवाय त्यांनी येथे केलेले यज्ञ दानधर्म केल्याचा उल्लेख आहे.
सातवाहन राजांनी 2दा अश्वमेध यज्ञ केला. याच स्वरूपात 22 यज्ञ येथे पार पडल्याची माहिती हे लेख देतात. लेणीपासून थोडेसे वरती चढून गेल्यावरती घाटात 5 ते 6 फुटाचा दगडी रांजण दृष्टीस पडतो. हा रांजण सातवाहन कालावधीतील जकाती वसुलीतील नाणी ठेवण्यासाठी वापरला जात असे. ही वास्तू टोल संस्कृतीचा सर्वात जुना पुरावाच होय. की हा जो रांजण आहे 2000 वर्षापूर्वी कर वसुलीसाठी वापरण्यात येत असेल. तर अगदी आपण आता कोकणातून पश्चिम महाराष्ट्रात जो मध्ये दुवा साधणार जो रस्ता आहे हा पास करून मधल्या पॉईंटला उभे इकडे जर बघितलं तर पुणे प्रांत आहे आणि अगदी या साईडला जर बघितलं तर आपल्याला कोकण प्रांत बघायला भेटतो. या दोन्हीचा दुवा साधणारा जो रस्ता होता तो म्हणजे नाणेघाट. हवेचा जोर वाढलेला आहे तर रस्ता काढत काढत आपण वरती आलेलो आहे. डायरेक्ट पूर्णतः स्वर्गात आल्याचं फील भेटू राहिला मला. अंगठा अजून आपला वरती इकडे किती जायचं अजून आपण थोडस खालच्या पॉइंट लावू. वाटलं होतं एवढाच पॉइंट चढायचा एवढा परत पॉइंट अजून वरती पण झालेला अशा प्रकारे. हा आता नानाचा अंगठा हे सर्वोच्च पॉइंटला आपण जवळजवळ पोहोचलेलो आहोत. परंतु इथे जास्त रश दिसत नाही कारण की सर्वजण नाणेघाट जो मार्ग आहे त्या मार्गावरून सर्वजण रिटर्न घेऊन जातात. परंतु नानाचा अंगठा ज्या डोंगरास बोलतात त्या सर्वोच्च पॉइंटला येणे सर्वजण टाळतात कारण की खाली तेवढ्या मोठ्या प्रमाणात हवा असते त्यामुळे वरती येणं जे पर्यटक असते ते थोडेसे मनामध्ये धास्ती पकडतात आणि यांनी टाळतात. अशा प्रकारे आम्ही आता सर्वोच्च पॉइंटला पोहोचलेलो आहोत आणि वरती आल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला धुके पाहायला भेटतो आणि वाटलं होतं खालचा बघायला परंतु सगळ्यात जास्त धुके असल्यामुळे काही बघायला भेटत नाही कारण ते सर्व काही ते बघू शकतात. मित्रांनो रिव्हर्स वॉटरफॉल जाण्यासाठी आता जो नानाचा अंगठा तिथून खाली उतरलो आपण हे इथे छोटेसे होमस्टे तिथूनच थोडस पुढे आल्यानंतर 4 व्हीलर पार्किंग या पार्किंग पासून अगदी मधून आपल्याला जाण्यासाठी हा रस्ता आहे. हा दिसत असेल ह्या रस्त्याने आपल्याला पुढे जायचंय. सुरुवातीपासून आपण जो रस्ता पकडलाय असा त्याच रस्त्याने शेवटपर्यंत जायचंय आपल्याला. अगदी पाठीमागे जी पब्लिक येताना दिसते तिथेच पाठीमागे एक बोर्ड लागलेला आहे घाटघर येथील सरपंच उपसरपंच याचे निवासस्थान. याच निवासस्थानापासून आपल्याला राईट घेतल्यानंतर अगदी तिकडे आपला जीवदानचा किल्ला दिसतोय आणि थोडस तिथे खाली गेल्यानंतर आपल्याला रिव्हर्स वॉटरफॉल बघायला दिसतोय. खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा आवाज येतो. बाहेर पूर्णतः पाऊस बंद आहे परंतु इथे पूर्णतः पावसाचं फील येतंय कारण की हवेचा दाब एवढा मोठ्या प्रमाणात आहे की जे खाली धबधब्याचं पाणी चाललंय तेच पुन्हा वरती रिटर्न फेकलं जातं. ते बघू शकता पाठीमागं थोड्या प्रमाणात होतं परंतु इथे खूप मोठ्या प्रमाणात पाणी. अशा प्रकारे मित्रांनो आपला परतीच्या प्रवासाला सुरुवात झालेली. परंतु हे बघू शकता नाना सांगतात या ठिकाणावरती तिथून खाली छोटछोटे जे फार्म हाऊस दिसत आहे त्या फार्म हाऊसच्या पुढे पार्किंग आहे. त्या पार्किंग पासून जो थोडासा मोठा रस्ता लागतो त्या मोठ्या रस्त्याने आले तर पुढे आल्यानंतर एक लेप लागतो. तो लेप मारल्यानंतर पुढे येतात घाटघर सरपंच उपसरपंच यांचे
निवासस्थान, हे निवासस्थानापासून अगदी त्याच बाजूने पुढे गेल्यानंतर पाठीमागे दिसतो आपल्याला हा जीवदान किल्ला दिसतो. परंतु जीवदान किल्ल्याच्या त्या साईडला जाता थोडंसं राईट साईडला पुढे गेल्यानंतर आपल्याला रिव्हर्स वॉटरफॉल दिसतोय. तर जाण्यासाठी अगदी सोपा मार्ग आहे. काही साधारणतः 15 मिनिटात तुम्ही नाणे घाट या ठिकाणावरून त्या ठिकाणापर्यंत जाऊ शकता. अशा प्रकारे मित्रांनो आतापर्यंतच व्हिडिओ येथेच थांबवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तसेच बाजूची बेल आयकनची घंटी प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर नोटिफिकेशन मिळते. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.